तर भाई फायनली माणूस भेटलाच ना, संजू राठोड, प्राजक्ता आणि ईशा मालवियाला. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या अमरावतीत होणार होता संजू राठोडचा लाईव्ह कॉन्सर्ट. तुमचा भाऊ या दिवसाची वाट एवढ्या दिवसापासून बघत होता म्हटलं, आणि फायनली तो दिवस आलताच ना भाऊ. तिथं गेल्याबरोबर पहिले दादापासून राखी बांधली, कारण की राखी बांधणं इज मस्ट, त्याशिवाय आपल्याला एंट्री नव्हती. पण साला तेवढ्यात आमच्यासोबत झाला एक मोठा स्कॅम. त्या दिवशी ना अमरावतीत सकाळपासून बारिश सुरू होती आणि आम्हाला असं वाटलं होतं की रात्रपर्यंत बंद होऊन जाणार, पण साला बारिश का ऐकायचं ना, साला बंदच न होत होती. ते बारिश गेली गड्ड्यात भाऊ, तेव्हा आला ना प्रीत दादा, त्यांना सुरू केली बा भयंकर वाली परफॉर्मन्स. मग काय विचारतो तुम्ही, क्राऊडचं रिॲक्शन हिच्या मापाने एवढे डेंजर नाचत होते लोक की तुम्हाला काय सांगा. आता एक एक करता सर्वांची परफॉर्मन्स झाली होती. आता वेळ होती आपल्या संजू राठोडची. मग भावाची जशीच एंट्री झाली मग पोरी का ओरडायला लागले, म्हणते संजू संजू. मी म्हटलं बापरे बाप काय फेम आहे भावाचा. तुम्हाला तर माहिती आहे कॉन्सर्ट मध्ये फक्त संजू दादा नाही तर प्राजक्ता ताई आणि ईशाताई आली होती. ईशा मालविया काय सुंदर दिसत होती. साला पाहिल्यानंतर माणसाची डोळीच न हटत होती तिथून. म्हटलं मस्त पैकी मग सर्वांची एंट्री वगैरे झाली आणि त्यानंतर सुरू झाला भाऊ मेन परफॉर्मन्स. मग काय विचारता तुम्ही, एका इकडे संजू दादाचे गाणे सुरू आणि इकडे पाय पब्लिक ऐकेश ना, साला बम नाचत होती म्हटलं त्याच्या गाण्यावर. मग आपणही कुठं ऐकतो बाबा, दादाचे गाणे सुरू आणि आपलंही नाचणं सुरू आपल्या मंडळी सोबत. मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा बरं, तुम्ही आले होते का इथं कॉन्सर्ट बघायसाठी? साला कॉन्सर्ट कधी संपलं माणसाला माहितच नाही पडलं. मग कॉन्सर्ट संपल्याबरोबर निघालो भाऊ घरी यासाठी. म्हणून आजसाठी एवढंच, भेटू उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. टाटा आणि बाय.